म्हणजे आप्पांचा बी भरोसा नव्हता म्हणून ते गेलं ना सोडून. अभ्या, बटर खाऊन झालं असेल तर बाहेर निघ. अजून किती दिवस आहे? काय किती दिस किती दिवस तू आप्पांबद्दल नाही बोलणार? असलं काय बोलायचं असलं ना तर माझ्याशी बोलू नकस. अगं आय, अगं नक्की काय झालं होतं? आप्पांबद्दल तुझ्या डोक्यात एवढा का राग आहे? का का माणसं म्हणतात तेच खरंय? काय म्हणतात माणसं? हेच की, आप्पांनी मुंबईला जाऊन दुसरं लग्न केलंय आणि तुला सोडून दिलं. अभ्या, थोबाड फोडीन. थोबाड फोडीन असलं काय बोललास तर. लोकांचं काय असतंय, लोक तोंडाला येईन ते बोलतात. आपण जास्त मनावर नसतं घ्यायचं. त्यांचं बोललेलं सगळं खरं नसतंय. अगं मग काय खरं आहे? आता आप्पा कवच नाहीत ना येणार? मुंबईला जाऊन विचारतास नाही? तुला त्यासनी भेटावं बोलावं असं नाही का ग वाटत? अगं मग का नाही गेलीस तू मुंबईला? आणि का नाही घेऊन आलीस आपल्या आप्पासनी? मुंबईत जाऊन कुठं शोधायचं त्यास नाही? त्यांचा काही ठाव ठिकाणा माहित असायला नको. आणि माहित असताना तरी सुद्धा नसते गेले. ज्या माणसाला आपली बायका पुरं मेलीत का जिवंत हे घेणं देणं नाही, त्याच्याशी मला घेणं देणं नाही. मग ही समजा उपास तापास वटपौर्णिमा कशासाठी करते? अभ्या, त्या माणसाचा विषय या घरात नको सांगून ठेवते. आता मी आयुष्यभर बिन बापाचंच राहते. बिन बापाची पोरं बी जगतात की, मरत नाहीत.